एकटीला खायचा होता यामुळे ना त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली ना बटाटा टाकला. आहे असा बनवला शाबुकाचा. एक तर सोमवार आहे. तर श्री स्वामी समर्थ. कसे आहे सगळे? मजेत. स्वागत आहे आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. रेखा स्टाईल लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला, झालेली आहे आपली कामाला सुरुवात. ही आहे रात्रीचा ब्लॉग. रात्रीचं तुम्ही लाईव्ह पाहिली असेल माझे, तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी बोर्ड फिटिंग करत होतो. आम्ही सर्वजण, मी, लाडू, कृष्णा आणि हे होते. तर ह्यांनी बोर्डाचं सामान म्हणजे बोर्ड फिट करण्यासाठी घरी आणले होते. ह्यांच्यावर सध्या खूप कामाचा लोड आहे. तर ह्यांना मी सांगितलं होतं की घरी घेऊन येणं. असं जास्तीचं काम असलं तर ते घरी घेऊन येत असतात आणि मी, लाडू आणि कृष्णा आम्ही तिघं मिळून त्यांची मदत करत असतो. तर मदत करायला गेलो आम्ही. खूप केलीही, पण खूप रात्रीचा लेट झाला माहिती आहे का. 11 11:30 वाजेपर्यंत तर आम्ही ते बोर्ड फिटच करत होतो. आणि तिथं मग नंतर त्यांच्या मागं लागलं ते बोर्डमध्ये वायर वगैरे ते फिट करत होते. हां, नाही तर नाही. तर चला, राडा तुम्हाला दाखवलेलाच आहे. रात्रीचा 1 वाजलेला आहे. 1 तुम्हाला म्हटलं 12 वाजेपर्यंत होईल किंवा 11:30. 1 वाजलेला आहे रात्रीचा. आणि आणखी आमचं बऱ्यापैकी काम राहिलेलं आहे. तर हे आता बोर्ड भरून घेत आहेत. तर मी साफसफाई करते आणि हळूहळू यासाठी बोलत आहेत. शेजारी पाजारी म्हणते मी काय करायला लागले रात्रीचं. तर घेते मी आता ही साफसफाई करून, नंतर तुम्हाला बोलते आता उद्या सकाळी. कारण खूप राडा पडला आहे. आता 1 वाजला आहे. मला साफसफाई करायला तसंही अर्धा तास सहज लागेल. तरी साफसफाई करून घ्यायचं आणि तिथून झोपायला मला वाटतं सकाळची 4 वाजता सकाळची. पण होईल तितकं लवकर प्रयत्न करणार आहे. 2 वाजेपर्यंत झोपणार आहे. तर तुम्हाला सकाळी भेटते. आता हे बघा, रात्री तर बसविले. सकाळी परत ह्यांनी 5ला चालू केलं. रात्री झोपायला वाजले 2. हे सकाळी पण एवढं केलेलं आहे. हे बघा, म्हणजे हे बटणं वगैरे लावून झाले होते रात्रीच. पण हे वायरी बसवायच्या राहिल्या होत्या. ह्या पाठीमागनं ज्या बसवलेल्या आहेत त्या पाहू शकता. माझ्या हानीचं परत काम चालूच आहे. झालेत काही आणि राहिलेत काही. मुलं गेलेले आहेत क्लासला. ते बघा, आता सकाळचे वाजलेले आहेत बरं का 5:45. तर गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आता सकाळचे 5:45 वाजलेत आणि हे 5 वाजताच उठून ह्यांनी परत बनवायला चालू केलं. रात्री झोपायलाही खूप लेट झाला. तर मुलं गेलेले आहेत क्लासला आता. तर चाललेलं आहे ह्यांचं परत. आता झालं 2 का 3 राहिलेले आहेत बसवायचे. आणि आता मी उठलेले आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. सर्वात अगोदर फुकट जाऊ नका, कारण झोप झाली आताच. चला, मी घेते आता बाई माझं काम वगैरे उरकून घेते, नंतर भेटते तुमच्याशी. तर चला, झालेली आहे आपल्या दिवसाला सुरुवात. गुड मॉर्निंग. परत एकदा म्हणतात गुड मॉर्निंग किती वेळा म्हणत आहे, पण ते गुड मॉर्निंग वेगळं. आता आंघोळ वगैरे झालेली आहे, नंतरचं गुड मॉर्निंग वेगळं. थोडंसं समजून घ्या. तर ह्यांना चहा वगैरे बनवून दिलेला आहे. आणि मग मी म्हणलं आता स्वतःसाठी काहीतरी बनवायलाच पाहिजे. तर मी माझ्या स्वतःसाठी बनवलेली कॉफी. कारण आज हे आहे, संकष्टी आहे. कालचा सोमवार होता. तर म्हणलं आज दुसरं काही खाण्यापेक्षा सकाळी सकाळी आपण थोडीशी कॉफी जर बनवून घेतली तर जरा मूड फ्रेश राहील. आणि एकतर झोप झालेली नाही आहे. माझं अगोदर इतकं डोकं दुखत आहे ना, खरं सांगते. मला थोडंही जागलं वगैरे, जास्त जागरण झालं माझं की माझं खूप डोकं वगैरे त्रास होतो. म्हणजे मला रात्री तर कसली झोप झालेली नाही आहे. तर या सर्वांनी कॉफी घ्यायला. तर आज सकाळी सकाळी दूध थोडंसं कमी होतं, यामुळे अगदी थोडीशी बनवलेली आहे बरं का. तर सर्वांनी कॉफी घ्यायला या. तर मीही घेत आहे कॉफी. तुम्हीही सर्वांनी कॉफी घ्यायला या. आणि चहा थोडासा इग्नोर केलेला आहे मी आज, कारण चहा ह्यांना हे घेऊन गेले, पण माझा जर राहिला होता. मला आपण आज कॉफी घेऊया. तर अशी आहे आपल्या सकाळची सुरुवात. मुलं म्हणाल तर मुलं गेलेले आहेत क्लासला. भरपूर आणखीन ओढाताना. आताशी तर सुरुवात झाली दिवसाला. आता इथून पुढं जे रुटीन चालू होणार तर येईल. म्हणजे 3 वाजेपर्यंत मला कसली सुधार घडत नाही. हे झालं की ते झालं की ते झालं की ते चालूच असतं. स्वतःचं उरकायचं असतं, घरातलं उरकायचं असतं, मुलांच्या शाळेचं उरकायचं असतं. कधी कधी तर असं होतं की मला स्वतःला वेळ द्यायलाही टाईम नसतो. इथलं झालं की तिथलं. आणि एवढं करून सवरून एक गोष्ट मात्र होते की मी कितीही काही केलं तरी हे 3 जण घरात शिरले की हाय तसं सगळं मी जेवढं केलं तेवढं ते जागेवर नेऊन ठेवतात. त्याचा जास्त मला राग येतो. तर एक मन वाटतं नंतर मुलं हे आहेत, जाऊ द्या, मुलं नाही करणार तो कोण करणार असं. एकतर आपली रूम छोटूशी, त्यामध्ये सगळं ॲडजस्ट करायला लागतं. तर असं आहे. तर चला,
कॉफी घेत घेत मारत आहे तुमच्याशी गप्पा. क्लासला चालली ना मग ती आता. लाडू झाली क्लासला जाण्यासाठी तयार. चला मला हे जायचंय सोडायला बरं का. त्या लाडूचं हिला तव्यावर एक भाकर कडक करायला लागते आणि जाईपर्यंत एक 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 घास लाडूचं जेवण असं असतं. थांब मला तर येऊ दे, तू कुठं बाय करायली. जाऊया, येऊ दे मला इकडं. जाऊया लाडूला सोडायला आता क्लासला. मी येते सोडून, तुम्हाला काही दाखवत नाही रस्त्याचं. हिला सोडून येते अगोदर. क्लासला कुठं नाही, लाडाला मसुराची डाळ आवडत नाही, यामुळे घरी जेवायचंही नाही आणि डब्बाही न्यायचा नाही. आज चाललेला आहे आणि त्या लोकमध्ये रील्स आलेले आहेत, नक्की आवडते. राशन भरलेलं आहे, ते आता भरून ठेवायचं राहिलेलं आहे. इकडं चपात्या झालेल्या आहेत बनवून. आज सगळं काम झालेलं आहे, तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. भरपूर काम झालेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे आज आहे संकष्टी. इथं शाबू भिजू घातलेला आहे, पण खिचडी बनवायची राहिली, आता बनवणार आहे. आणि लाडू मात्र जाम रुसलेली आहे, कारण लाडूचं आहे ना. इकडे इकडे रडू नको. बाहेर 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 बंद केलं मी. बाहेर बाहेरच इकडे येऊन रडू. तसं मला काय कळलं का, नाचायला का हरायला समजून थोडस. तिच्या सोबत भांडणं करून रडवत जाऊ नको तिला. तिला ताप मला ती मायामुळे रडलीच नाही बरं. का रडत होती मग? ती अगोदरच नाराजलेली होती. काय झालं काय माहिती. तिला मसुराची डाळ आवडत नाही, म्हणायचं ना मला आवडत नाही, खिचडी करून मला खिचडी खायची किंवा न्यायची. काहीच नाही, डायरेक्ट रडायला सुरुवात केली. मला तर काय स्वप्न पडलं हे. मला वाटलं हाई भाजी घेऊन जाईल ती. छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं करताय, रडताय. मी नाही रडत. शाळेत जायचं असते मग दिवसभर मलाही देऊ लागत नाही घरी. शाबूची खिचडी नाही, याला हिरवी मिरची. स्वतःला उपवास असला की असंच असतं बरं का. एकटीला खायचा होता, यामुळे ना त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली ना, बटाटा टाकला. आहे असा बनवला शाबूकाचा. एकतर सोमवार आहे असा बनवला झटपट, म्हणजे लाडू नेईन. तर लाडू उचली होती, तिला मसुराची डाळ आणि ते आवडत नाही म्हणून रडली पण खूप. तुम्हाला नाही दाखवलं मी. आणि आता तेही परत शाबू पण न्यायचं नाही, म्हणजे तुझा शाबू तूच खा, मला नको. तर टाइम झालेला आहे तिच्या शाळेचा. आता जाईल, मला सोडायला जायला लागेल क्लासचा. हां क्लासचा, शाळेचा नाही. आणि कृष्णा तयार होत आहे, जातील दोन्ही मुलं शाळेमध्ये. तर चला झालेला आहे स्वयंपाक तर, पण आता बाकीचा खूप राडा राहिलेला आहे. आणखीन बऱ्यापैकी कामं राहिलेली आहेत. कामं काय दिवसभर चालूच होत नाहीत. आणि आज मेन म्हणजे 2-4 ब्लाऊज शिवायलाच लागतील मला. 2 दिवस काहीच केलेलं नाही आहे मी. आणि मशीनवरती तर ती राडा काढते आणि तिथं हाय तसा होतोय ते रोजचंच. ते मशीनवर बसायचं म्हणलं की आधी अर्धा तास तिथले कपडे उरकायलाच लागतं मला, कारण जे येईन ते त्यावरतीच कपडे टाकतं. तर असू दे आता, चालायचंच. आज मेन म्हणजे 3-4 ब्लाऊज नक्की शिवायला लागतील, म्हणजे लागतीलच मला. तर असं आहे माझं आजचं रुटीन. तर दाखवेल, झालं शक्यतो तुम्हाला दाखवेल, नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये नाही तरी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. बघेल झालं शक्य शूट करणं. तर शूट करायचं म्हटलं की खूप वेळ लागतो. आणि म्हणजे तर 5 मिनिटाचं काम असू तिथं अर्धा किंवा पाऊण तास लागतो. असं नाही की कुठलीही गोष्ट शूट केली आणि टाकली, त्याला त्याच्या मागं भरपूर कुटाणा असतो. तेवढा कुटाणा करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ येत असतात. आणि त्यातही नाही कुणी बघितले, समजा नाही तेवढं हे झालं, रिस्पॉन्स भेटला तर मग खूप वाईट वाटतं, दुःख वाटतं मला, कारण आपण एवढी मेहनत होतोय. तर चला असू द्या, तुम्ही असंच प्रेम करत राहा, छान छान कमेंट करत राहा, छान छान व्हिडिओ पाहत राहा. थांबवते मी आता इथंच व्हिडिओ. तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणि परत एकदा सांगेल, चॅनलवरती छान छान व्हिडिओ आलेले आहेत, नक्की पहा आणि मोठेही ब्लॉग पहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.